नमस्कार मैत्रिणींनो, आरोही कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण 36 साइज कटोरी ब्लाउज या मापाचे पेपर कटिंग पाहणार आहोत. जे कोणी नवीन शिकणार आहेत त्यांना मी मध्ये मध्ये छोटे छोटे टिप्स सांगत हे पेपर कटिंग दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे. चला तर मग मी या पेपर कटिंगचे माप सांगते. या ब्लाउजची उंची आहे 13 इंच, छाती आहे 36 इंच, कमर 30 इंच, शोल्डर 5 इंच, मुंडा 5 इंच, गळा रुंदी 2.25 इंच, पुढचा गळा 6 इंच, मागचा गळा 8.5 इंच, बाही लांबी 5 इंच, दंडगेर 5.5 इंच, बाही रुंदी 8.5 इंच, कॅप हाईट आपण 3.25 घेणार आहोत. कटोरी याची 5 इंच आहे, आर्महोल 8 इंच आहे. तर या ब्लाउजमध्ये कुठल्या मापामध्ये किती मार्जिन वाढवायचे हे मी सांगत आहे. उंचीमध्ये आपल्याला नेहमी कटोरी ब्लाउजमध्ये 1 इंच वाढवून घ्यायची असते. छातीमध्ये चौथा भाग त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन वाढवायचे असते. कमरमध्ये चौथा भाग त्यामध्ये 2.5 इंच वाढवायचे असते, कारण यामध्ये आपल्याला 1 इंचचा टक्स घ्यायचा असतो, त्यासाठी 1 इंच जास्त घ्यायचे असते. शोल्डर आहे तसाच घ्यायचा, मुंडा आहे तेवढाच, गळा रुंदी आहे तीच. पुढच्या गळ्यामध्ये आपल्याला 6 असेल तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आपल्याला इथे शोल्डर जोडताना अर्धा इंच मार्जिन लागते, त्यासाठी आपण इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे. मागचा गळा 8.5 इंच आहे, त्यामध्येही अर्धा इंच वाढवून घ्यायची शोल्डरमध्ये शिलाई मार्जिनसाठी. बाही लांबी 5 इंच आहे. जर अस्तरचा ब्लाउज असेल तर त्यामध्ये 1 इंच वाढवायचे आहे, आणि बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर त्यामध्ये 2 इंच वाढवून घ्यायचे असते. दंडगेर आपला 5.5 इंच, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे. बाही रुंदी 8.5च घ्यायची आहे. ज्यावेळेस कोणत्याही ब्लाउजचे बाही कटिंग करताना जेवढे आपले छातीचे माप आहे त्यापेक्षा त्याचा चौथा भाग करून अर्धा इंच कमी करायचे आहे. म्हणजे आता इथे आपला छातीचा चौथा भाग 9 इंच येतो, तर आपण त्या 9 इंचचं न घेता त्यातून अर्धा इंच कमी करून 8.5 इंचाची बाही रुंदी घ्यायची आहे. ते एकदम परफेक्ट होते, कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. कॅप हाईट आपल्याला बाही लांबी 5 इंचाची असल्यामुळे 3.25 घ्यायची आहे. इथे आपल्याला बाही लांबी 9 किंवा 10 असेल तर ते 3.5 इंचाची कॅप हाईट घ्यायची असते. कटोरी आपली या ब्लाउजची 5 आहे, आणि आर्महोलमध्येही आपल्याला 8 मध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे असते. यामध्ये आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं, त्यामुळे इथेही आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे असते. चला तर मग आपण आता या मापाचे पेपर कटिंग करून पाहूयात. तर या ब्लाउजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. तर मी उंचीनुसार पेपर कटिंग करून घेतला आहे. आणि छाती आहे आपली 36 इंच, 36चा चौथा भाग 9 इंच होतो. 9 मध्ये आपण 1.5 इंच मिळवले तर 10.5 इंच. अशा पद्धतीने मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे. तर आपलं शोल्डर आहे 5 इंच, मुंडा आहे 5 इंच. इथे आपल्याला 5 इंचाची खूण करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण शोल्डर आणि मुंड्याची लाईन जोडून घेऊया. इथेही एक खूण करून घ्यायची आहे, म्हणजे रेष आपली तिरकी जाणार नाही. इथे आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे. इथे आपल्याला छातीचा चौथा भाग, 36चा चौथा भाग होतो 9 इंच. 9 इंचावर एक खूण करून घ्यायची, त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवायची आहे. गळा रुंदी आपल्याला 2.25 इंच ठेवायची आहे. इथे 2.25 इंच आणि खाली
2.25 इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि गळा आपला 6 इंचाचा आहे. 6 मध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे. शोल्डर मध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनला जाते, त्यासाठी आपल्याला गळा लांबी घेताना आपल्याला नेहमी अर्धा इंच वाढवून घ्यायचे. अशा प्रकारे बॉक्स बनवून घ्यायचा. यामध्ये आपल्याला इथे क्रॉस पट्टीसाठी 3.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे आणि 2.5 इंचावरती एक अशी इथे खूण करून घ्यायची आहे. या बाजूलाही आपल्याला 2.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. कमरघर याचा 30 इंचाचा आहे. 30चा चौथा भाग होतो 7.5 इंच. 7.5 मध्ये आपल्याला 1 इंच टक्ससाठी लागतो. 1 इंच टक्सचा आणि शिलाई मार्जिन 1.5 इंचाची घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला छातीच्या घेरापर्यंत कमर घेराची लाईन मारून घ्यायची आहे आणि ही मार्जिनची लाईन. आणि क्रॉस पट्टीची लाईन आपल्याला इथपर्यंत आखून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला वरती तिरक कटोरीचा आकार देण्यासाठी आपण अशा प्रकारे कर्वचाही वापर करून कटोरीचा असा शेप छान देता येतो. कर्वचा वापर करून असा छान गोलाकार देता येतो. तर तुम्ही अशा प्रकारे कर्वचा वापर करून देखील इथे कटोरीचा आकार देऊ शकता. तर आपली कटोरी आहे 5 इंचाची. इथून आपल्याला 5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार 1.25 इंचावरती द्यायचा आहे आणि मागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती द्यायचा आहे. या दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा इंचचा फरक असला पाहिजे. इथे आपल्याला कर्व शेप घेऊन आपण गोलाकार देऊन घेऊयात. अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतला की आर्महोलला छान आकार येतो. आणि मागच्या मुंड्याचाही आपल्याला असा फिरवून जिथं आपल्याला व्यवस्थित बसतो असं ठेवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला मागचा कर्व देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला इथे कटोरीचा आकार देण्यासाठी गळ्याकडील बाजूस आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथून पुढच्या मुंड्यापासून आपल्याला 2, 2.25 आणि 2.5 असे 3 मार्किंग करून घ्यायचे आहे कटोरीसाठी. आणि इथून आपल्याला वरती अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. कटोरीचा इथं आकार छान देता येतो, त्यासाठी आपल्याला इथे सरळ लाईन मारून घ्यायची आहे. आता इथून आपण कटोरीचा आकार या 3 भागातून कुठल्या भागातून जाईल असा छान आकार येईल असा द्यायचा आहे. तर आपल्याला छोटे छोटे डॉट्स देऊन असे आकार देऊन पाहायचा आहे पहिला. तर अशा प्रकारे कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला
आर्महोल मोजून घ्यायचा असतो. इथे आपल्याला अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाई मार्जिन जाते. आपला पूर्ण आर्महोल 8 इंचाचा आहे, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन वरती सोडून इथे पुढचा आर्महोल आपला 8 येईल असं अशा प्रकारे गोलाकारामध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर आपलं 8 इंच व्यवस्थित येते, म्हणजे हा परफेक्ट आर्महोल आहे आपला. इथे आपल्याला कुठेही फुगा येणार नाही किंवा मुंडा टाईट होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला नेहमी अर्धा इंच वरती सोडून पूर्ण आर्महोल आपला किती आहे त्या मापाने आपण इथून मोजून घ्यायचं आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्याला याचे माप कुठे किती घेतले आहे सांगत आहे. इथून आपण शोल्डरचे माप 5 इंच घेतले आहे. इथून मुंड्याचे माप 5 इंच घेतले आहे. छातीचा आपला भाग 36 आहे, तर 36चा चौथा भाग 9, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन वाढवून घेतली आहे. कटोरी आपली 5 इंचाची आहे. क्रॉसपट्टी आपली इकडे 3.5 इंच आणि इथे 2.5 इंच आणि पुढचा गळा आपण 6 आहे, त्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेतले 6.5. चला तर मग आपण याची कटिंग करून घेऊयात. इथून आपल्याला पहिला जिथे मार्जिन संपले, मार्जिन लाईन घेतली आहे, तिथून पुढे आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला बॅक साईडच्या मुंड्यापासून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण बॅक साईडच्या मुंड्यापासून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॅक साईडचा पार्ट बाजूला करून घ्यायचा आहे. बॅक साईडचा पार्ट आपण बाजूला करून घेऊयात. कटोरीचे नेहमी कटिंग करताना बॅक साईडचा पार्ट बाजूला करून घ्यायचा आहे. चुकून आपण क्रॉसपट्टी कट करायची असते, त्यामुळे इथून कट करतो, त्यामुळे बॅक साईडचाही पार्ट कट केला जातो. त्यासाठी पहिला आपल्याला बॅक साईडचा मुंडा कट केल्यानंतर मग क्रॉसपट्टी कट करायची आहे. त्यासाठी बॅक साईडचा पहिला पार्ट कट करून बाजूला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. अशा प्रकारे लाईन मारलेल्यावरूनच आपल्याला कट करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला पुढील मुंडा कट करून घ्यायचा आहे. कटोरी कट करून घेऊयात. पुढील गळा आपण कट करून घेऊयात आपण. मागील गळ्यालाही आपण आकार देऊन घेऊयात. त्यासाठी आपली गळारुंदी 2.25 होती आणि गळा आपल्याला खालचा गळा आपल्याला ब्रॉड पाहिजे असेल तर यामध्ये आपण वरती 2.25 घेतले
इथे आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचे आहे, तर इथे आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे. गळा लांबी आपली 8.5 आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे. इथे 9 इंच घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एक बॉक्स बनवून घ्यायचा. आणि तुम्हाला जो गळा हवा आहे त्या आकाराचा तुम्ही गळा बनवून घ्यायचा आहे. मी इथे गोल आकाराचा गळा बनवून घेणार आहे. अशा प्रकारे इथे गळा तुम्ही कट न करता असंच बंद भाग देखील ठेवला तरी तुम्हाला नंतर कपड्यावरती कटिंग करताना बंद भाग असाच ठेवून दुसऱ्या गळ्याचा कोणता आकार द्यायचा असेल तर तो देता येतो. त्यासाठी आपल्याला इथे बंद भागच ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या आकाराचा गळा बनवायचा असतो त्यावेळेस आपण इथे कट असं गोलाकारमध्ये कट करून घेतले तर नंतर दुसऱ्या आकाराचा गळा देताना व्यवस्थित देता येत नाही. त्यासाठी आपल्याला पाठीचा भाग बंद भागच ठेवायचा असतो. आणि टक्स आपला इथे 4 इंचाचा घ्यायचा आहे. आडवा टक्स 4 इंचावरती आणि उभं 4 इंचावरती घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची असते. आणि टक्समध्ये आपल्याला अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच या बाजूला अशा प्रकारे अर्धा इंच दोन्ही बाजूला मिळून 1 इंच होते. अशा प्रकारे आखून घ्यायचे आहे. तर आपण आता कटोरी वाढवून घेणार आहोत. आपल्याला पेपर कटिंग मधून जी कटोरी निघालेली असती ती कटोरी दुसऱ्या पेपरवरती 4 साईडला आपल्याला मार्जिन राहील अशा प्रकारे पेपर घ्यायचा आहे. तर आहे त्या कटोरीचा अगोदर आहे असं माप आखून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मार्जिन वाढवायचे असते. तर आपण इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचे आहे आणि गळ्याकडील बाजूस देखील पाव इंच मार्जिन वाढवून घ्यायचे आहे. इथे मार्जिन वाढवले तर ब्लाऊज आपल्याला गळ्यामध्ये व्यवस्थित बसतो. इथे मार्जिन न वाढवता असेच शिवले तर आपल्याला गळ्यामध्ये ब्लाऊज टाईट होतो. त्यासाठी आपल्याला इथे देखील मार्जिन वाढवून घ्यायचे आहे. आणि कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला खाली इथे 1.5 इंच अशा प्रकारे इथे 1.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे. आणि या बाजूला देखील 1.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. हा भाग मोजून घ्यायचा आहे. हा इथे किती येतो आपलं 4 इंच. इथेही आपलं 4 इंच येईल असं मोजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लाईन मारून घ्यायची आहे 4 इंचावरती. इथे आपल्याला अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला या कटोरीचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे. तर यासाठी आपल्याला असा टेप डबल फोल्ड करून अशा प्रकारे इथे मध्य सेंटरला खूण करून घ्यायची आहे. इथून आपल्याला खाली 1.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथून आपल्याला 4.5 इंच आणि
या भागापासून आपल्याला 4.5 इंच येईल अशा मापामध्ये दोन्हीकडचे माप मोजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे इथे टेप ठेवून इथे 4.5 आणि इकडून देखील 4.5 माप येईल असे लाईन मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे मध्य सेंटरला लाईन मारून घ्यायची आहे। आणि हलकासा इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे कटोरीला शेप व्यवस्थित येतो। आणि इथून आपल्याला हलक्यासा हाताने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे। असे डॉट डॉट देऊन नंतर आपल्याला असं डार्क करून घ्यायचं आहे। चला तर मग आपण वाढवलेली कटोरी कट करून घेऊयात। इथून आपल्याला गोलाकार मध्ये थोडंसं कट करून घ्यायचं आहे। इथून आपल्याला 2.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि इकडे 1.5 इंच, या बाजूला देखील 1.5 इंचावरती अशी खूण करून घ्यायची आहे। इथून आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे। आणि आपल्याला तयार कटोरी 5 इंचाची आहे, तर इथे आपल्याला 1/2 इंच मार्जिन सोडून आणि या बाजूला देखील आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन सोडून तयार कटोरी आपली 5 इंचाची आहे, तर 5चा निम्मा भाग 2.25 इंचाचा होतो। इथं 2.25 इंच आणि या बाजूला 2.25 इंच अशा प्रकारे मिळून आपली तयार कटोरी बरोबर 5 इंचाची तयार होणार आहे। तर कपड्यावर देखील आपल्याला माप घेताना कटोरी टक्स देताना अशा प्रकारे इथे 1.5 इंचाची खूण आणि इथे 1/2 इंच सोडून आपल्याला 2.25 इंच येतं का हे मोजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2.25 इकडं आणि इकडे 2.25 देखील आल्यानंतर बरोबर कटोरी आपली 5 इंचाची दोन्ही साईडची कटोरी 5 इंचाची होणार आहे। एक कटोरी छोटी आणि एक कटोरी मोठी खूप जणांची होते, तर अशा प्रकारे मोजून घेतल्यानंतर कटोरी एक छोटी आणि एक मोठी अशी होणार नाही। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मोजून कटोरी, ज्यावेळेस कटोरी आपण शिलाई करतो त्यावेळेस अशा प्रकारे मोजूनच घ्यायची असते, त्यामुळे कटोरी छोटी मोठी होणार नाही। कटोरीला आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं इथे कट मारून घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरला एक कट मारून घ्यायचं आहे। तर आपण कटोरीचा आकार कशा पद्धतीने येतो ते पाहूया। अशा प्रकारे माप घेऊन कटोरी कट केली तर खूप छान आकार येतो कटोरीचा। चला तर आपण आता बाही कटिंग करून पाहूयात। 36 साईजसाठी आपल्याला 8.5 इंचाची बाही रुंदी घ्यायची आहे
तर इथे एक आपल्याला 8.5 इंचावरती आणि खाली एक 8.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. आणि बाही लांबी आपली 5 इंचाची आहे. तर हा मी अस्तरच्या मापानुसार कट करत आहे. तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला बाही लांबी 5 इंचाची आहे, त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन वाढवून घेणार आहोत. खाली अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच वाढवायची आहे आणि बिना अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला 2 इंच वाढवायची असते. वरती शोल्डरमध्ये जोडताना अर्धा इंच आणि खाली 1.5 इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागते. त्यासाठी आपल्याला बिना अस्तरचा करताना 2 इंचावरती करायची आहे. तर आपला हा ब्लाऊज अस्तरचा असल्यामुळे 1 इंचावरती खूण करून घेतली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला कॅप हाईट आता 5 इंचाची म्हणजे छोटी बाही असल्यामुळे 3.25 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. आणि इथे एक आपल्याला 1 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. इथे आपल्याला 1.5 किंवा 1.25 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. इथून आपल्याला इथेपर्यंत अशी एक लाईन मारून घ्यायची आहे तिरकी. दंडगेर आपला 36च्या मापानुसार 5.5 इंचाचा आहे. तर 5.5 इंचावरती इथे एक खूण करून घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंचाची घ्यायची आहे. इथून आर्महोलचा आपल्याला आकार बाहीचा पुढच्या मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अशा प्रकारे इथे टेप ठेवायचा आहे आणि मध्यभागावरती आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे. इथून एक आपल्याला मध्यभागावरती खूण करून घ्यायची आहे. इथे आपल्याला 1.5 इंच, मध्यभागी आपल्याला अर्धा इंच येईल अशा प्रकारे आणि खाली 1.5 इंच येईल अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. आणि इथे आपल्याला 1.5 इंच येईल अशा प्रकारे एक खूण करून घ्यायची आहे. आणि इथली लाईन सरळ अशी लाईन मारून घ्यायची आहे. तर आपण आता आकार देऊन घेऊयात. अशा प्रकारे हलक्या हाताने मागील मुंड्याचा आकार असा द्यायचा आहे. अशा प्रकारे आकार दिल्याने आपल्याला मुंड्यामध्ये कुठेही फुगा येणार नाही. पुढील मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. इथून आपल्याला बाही आणि शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं आहे. आता आपण बाही कट करून घेऊयात. मार्जिन वाढवून घेतलंय त्यापासून आपल्याला कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मागचा आकार दिला आहे त्यापासून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे एक आपल्याला छोटा मध्यभागी कट करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा असतो तो देऊन घेऊयात. यानंतर पुढील भाग आहे म्हणून करण्यासाठी इथे कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली बाही कट करून झालेली आहे. इथे आपल्याला अर्धा इंच
खूण करून घ्यायची आहे. टक्स दिल्यानंतर आपल्याला मागील भाग खालच्या बाजूला येतो थोडासा, त्यासाठी आपल्याला इथे तिरकी लाईन मारून इथे कट करून घ्यायचं आहे. यामुळे मागचा भाग खालीवर होणार नाही. आणि पुढील भागाचं देखील आपल्याला इथे खाली अशी तिरकी लाईन मारून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. इथे कटोरीचा पुढचा टक्स दिल्यानंतर खालच्या बाजूला येतो भाग, म्हणून इथे देखील आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे. आणि इथे देखील आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. यामुळे पुढील भाग आणि मागील भाग कमी जास्त होणार नाही. असं कट करून घेतल्यानंतर पुढील भागाला कटोरीला टक्स दिल्यामुळे हा भाग या बाजूला थोडासा बाहेर येतो, त्यासाठी आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 36 साईज मापाचा पूर्ण ब्लाऊज कटिंग, पेपर कटिंग करून झालेला आहे. तर हा पाठीचा भाग, पुढील भाग ही आहे आपली क्रॉस पट्टी, ही आपण वाढवून घेतलेली कटोरी आणि बाही. अशा प्रकारे आपल्याला 36 साईज मापाचा कटोरी ब्लाऊज पूर्ण पेपर कटिंग करून झाले आहे. मी सांगितलेल्या टिप्सनुसार हा ब्लाऊज शिवला तर कुठेही चुकणार नाही. तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.